स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मनसरमधून एक मोठी आणि धडाकेबाज बातमी समोर येत आहे। मनसर एसटी बस स्थानक परिसरात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा मनसर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईमुळे ठाणे आणि कल्याण परिसरातील तब्बल 15 चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून मनसर परिसरातील 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। मनसर बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते आणि याच गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या भामट्यांनी धुमाकूळ घातला होता। दिनांक 18 मे 2026 रोजी शकुंतला मनोहर थिटे या 61 वर्षीय महिला प्रवासी मनसर एसटी स्टँडवर नाशिक पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली होती। या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसर पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत होते। दरम्यान 3 जून 2026 रोजी रात्री 1 वाजायच्या सुमारास एकलरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावच्या हद्दीत एचपी कंपनीचे पेट्रोल पंपाच्या जवळ बंद पडलेल्या मंगल कार्यालयाच्या शेजारी मोकळ्या जागेत अंधारात एक संशयास्पद एर्टिगा कार क्रमांक MH46 W3184 उभी असलेली पोलिसांना दिसली। पोलिसांनी गाडीजवळ जाऊन चौकशी केली असता गाडीत बसलेल्या 4 इसमांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी तात्काळ गाडीसह चौघांना पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली। पोलीस ही काक्या दाखवताच या आरोपींनी आपले गुन्हे कबूल केले। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अमोल सुरेश टिंडगे वय 40 वर्ष, कपिल सुरेश टिंडगे वय 38 वर्ष, दीपक वतन अभंगे वय 48 वर्ष आणि राजेश दीपक गारुंगे वय 58 वर्ष असे असून हे सर्व आरोपी सुभाषवाडी, वांद्रापाडा, अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील रहिवासी आहेत। हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कल्याण आणि ठाणे परिसरात तब्बल 15 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या 4ही सराईत गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांनी मनसर पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यामध्ये मनसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 177/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) नुसार कारवाई करण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पोलीस, मनसर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या या संयुक्त आणि धडाकेबाज कामगिरीमुळे प्रवाशांमधून विशेषतः महिला प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। मनसर पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ एका चोरीचा तपास नसून आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळीचा बिमोड करणारे ठरली आहे। ठाणे आणि अंबरनाथ यासारख्या दूरच्या भागातून येऊन पुण्याच्या ग्रामीण भागात विशेषतः गजबजलेल्या बस स्थानकावर महिलांना टार्गेट करणे ही या टोळीची पद्धत होती। महागड्या एर्टिगा कारचा वापर करून गुन्हे करणे आणि पोलिसांना गुंगारा देणे यात हे आरोपी सराईत होते। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी दाखवलेले चातुर्य आणि सतर्कतेमुळे या टोळीचा डाव उलटला। या कारवाईमुळे आगामी काळात बस प्रवासांदरम्यान होणाऱ्या चोऱ्यांना नक्कीच आळा बसेल आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण होईल यात काही शंका नाही।